आगतम स्वागतम सुस्वागतम. अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवराय, सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन करून दत्तनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यावर्षी 32व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. यावर्षी सादर करीत आहोत माहितीपट कथा गणेशोत्सवाची. श्री गणेशांचे प्रथम दर्शनी रूप पाहिले तर त्यांचे गजरूपी विशाल मस्तक आपल्याला मोठ्या विचारांचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. त्याच वेळी त्यांचे लहान डोळे तीक्ष्ण दृष्टी आणि एकाग्रतेचे प्रतिनिधित्व करतात. आज पुण्याचे ग्रामदैवत म्हणून श्री कसबा गणपतीची ओळख आहे. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे. शिवाजी महाराजांनी बालवयातच पुण्यात पहिला गणेशोत्सव सुरू केला. त्याची वाढ प्रतिपश्चंद्र रेखेवर म्हणजे सतत वाढत झाली. शहाजी राजे भोसले यांनी 1636 साली पुण्यात लाल महाल बांधला. तेव्हा जिजाबाईंनी या गणरायांच्या स्थापनेसाठी मंदिर बांधले. जिजाऊंना स्वप्नात गणपतीने दृष्टांत दिल्याने त्यांनी या गणपतीची स्थापना केली असे म्हटले जाते. श्री गणेश हे पेशव्यांचे कुलदैवत. पेशव्यांच्या काळातही गणेशोत्सव धूमधडाक्यात आणि मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. जेम्स वेल्स हा एक चित्रकार जेव्हा पुण्यात आला तेव्हा गणेशोत्सवाचे दिवस होते. गणेशोत्सवकालीन चैतन्यमय आणि लगबगीच्या वातावरणाने जेम्स वेल्स अक्षरशः जिंकून गेला. संपूर्ण पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आलेली आरास, वाड्यातील दिव्यांची रोषणाई सोबत विविध पक्वान्नांचा दरवळणारा घमघमाट अशा वातावरणाने जेम्सला मोहून टाकले. पेशवेकालीन गणेशोत्सवाच्या नोंदी असलेली अस्सल कागदपत्र आज उपलब्ध नाही, पण जेम्स वेल्सच्या डायरीतून तत्कालीन गणेशोत्सवांची एक झलक आपल्याला दिसून येते. लोकमान्य टिळकांनी 1894 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. लोकमान्यांचा हा उत्सव केवळ धार्मिक नसून स्वदेश सेवेचा हा सार्वजनिक महायज्ञ आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या धामधुमीत पार पडणाऱ्या या गणेशोत्सवाची अल्पावधीतच बाहेरच्या देशांनाही भुरळ पडली आणि भारताबाहेरही गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जाऊ लागला. अमेरिकेतील शार्लट मराठी महामंडळातर्फे हिंदू सेंटरच्या पुढाकाराने गेली 38 वर्ष, तसेच गणेश फेस्टिवल मार्फत फिलाडेल्फियातही गेली 15 वर्ष गणेशोत्सव साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियातील टायटेनियम सिक्युरिटी एरिना या भव्य इंडोर स्टेडियम मध्ये ढोल ताशांच्या गजरात गणेशोत्सव पार पडतो. आणि विशेष म्हणजे या गणेशोत्सवाची श्रींची मूर्ती खास लालबागहून मागवली जाते. ऑस्ट्रेलियाचा राजा या नावाने साजरा होणारा हा देशाबाहेरील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. पाकिस्तानातील कराची मधल्या डोली खाटा आणि क्लिफ्टन येथील शिवगणेश मंदिरातही महाराष्ट्र पंचायतच्या वतीने मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. इंग्लंड इथं राहणाऱ्या ब्रिटिश हिंदू लोकांच्या समुदायाकडूनही गणेश चतुर्थी साजरी केली जाते. प्रेरणादायी, उत्साहवर्धक असा हा श्री गणेशोत्सव सामाजिक बांधिलकी जपत मॉरिशस, मलेशिया आणि सिंगापूर येथेही साजरा केला जातो. याचबरोबर घानामध्ये आफ्रिकन वंशीय हिंदू गणेश चतुर्थी साजरी करतात. आज 21व्या शतकात तरुणाईने आपल्या कवरेला ढोल बांधलेले आहेत. ताशांचा नाद कडकडतोय. गणेशोत्सवाची पालखी मोठ्या दिमाखात आणि डौलात आपल्या खांद्यावर तरुणाई मिरवत आहे. याच ढोल ताशांच्या कडकडाटात गणरायांच्या चरणी सारे मतभेद, मनभेद, उच्च नीचता विसर्जित व्हावी. उत्साहाचा आणि प्रबोधनाचा मूळ उद्देश सर्वदूर व्हावा हीच गणरायांकडे प्रार्थना. दत्तनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोत्सवाबरोबरच इतरही उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करते. मात्र
हे सर्व सण उत्सव साजरे करत असताना सामाजिक बांधिलकी जपणे आणि ती वाढवणे हा मंडळाचा मुख्य हेतू अगदी स्पष्ट असतो. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच आरोग्य विषयक अनेक उपक्रम मंडळाच्या वतीने राबवत असते, ज्यामध्ये लहान मुले, महिलांसाठी खेळ, अनाथ आश्रमांना शिधा वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, आरोग्य विषयक तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे या सर्व उपक्रमांचा यामध्ये समावेश असतो. आपल्या सर्व हितचिंतकांच्या, गणेश भक्तांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आपल्या मंडळाचे हे कार्य असेच होत राहो ही श्री गणरायांच्या चरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा.